श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा येईल की बॅकग्राऊंड वेगळा आहे, ताईचा आहे। हो, मी ताईच्या घरी आलेली आहे, काही दिवसांसाठी ताईकडे आहे, पुन्हा आता आईकडे जाणार आहे। उद्यापासून आईच्या घरातले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आणि आईच्या घरात थोडा बॅकग्राऊंड अगदी खूप साधा सुद्धा आहे, कारण मी अत्यंत मिडल पेक्षाही खालच्या क्लासमध्ये राहता म्हटलं तरी चालेल। त्यामुळे आमचं घर खूप साधा आहे, पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, विषय समजून घ्या। बॅकग्राऊंडकडे सध्यापुरतं लक्ष देऊ नका, आपण लवकरच त्याच्यावर पण तयारी करणार आहोत। तर आईच्या घरचे व्हिडिओ उद्यापासून येतील। आत्ता मी आहे ताईच्या घरी। तुम्ही खूप दिवस सगळे विचारत होतात की ताईकडे का नाही गेलात, तर फायनली मी ताईकडे आलेली आहे आणि आता बरेच दिवस राहणार आहे असं समजा। तर बघूया आपण। आजचा विषय आहे स्वतःचे घर ज्यांना हवे आहे। हे बघा, प्रत्येकाचे स्वप्न असते। आता म्हणजे एक वडिलार्जित घर असणं हे काही स्वतःचा मान नाहीये। वडिलार्जित घर म्हणजे स्वतःचा मान नाहीये त्यामध्ये। जेव्हा आपण जमीन घेतो, आपण आपल्या कष्टानं कर्ज काढून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, मग ते आपण हप्त्यानं फेडतो, किंवा आपण थोडे थोडे करून पैसे साठवतो आणि त्यानंतर फ्लॅट घेतो, प्लॉट घेतो, ते खरं आपलं हक्काचं घर असतं। हक्काचं घर म्हणजे वडिलार्जित जमीन नाही, हे मी तुम्हाला 10 वेळा सांगते। हक्काचं घर तेच जे आपण स्वतःच्या कमाईत थोडे थोडे तिनका करून, जशी चिमणी घरटं जमा करते तसं 10-10 रुपये, 100 रुपये साठवून, 1000 रुपये, 10,000 रुपये साठवून, फिक्सला पावत्या टाकून आपण 1,00,000-2 लाख साठवतो, कारण आपल्याला डाऊन पेमेंट करायचं असतं। आणि त्यानंतर मग आपण EMI काढतो, टॉप लोन काढतो आणि त्यानंतर आपलं स्वतःचं घर होतं। मात्र काही लोकांना हे सगळंही असूनही घर होण्यात अनेक अडचणी येतात। त्या सगळ्यांसाठी आजचा उपाय आहे, खूप सुंदर उपाय आहेत आणि अतिशय मन लावून ऐका, भक्तीनं आणि श्रद्धेनं करा। सगळ्यात पहिला आपला स्वामी समर्थांचा उपाय मी तुम्हाला सांगते। खूप साधा सोपा उपाय आहे। आपलं जे देवघर असतं त्याच्यापुढे आपण रोज रांगोळी आणायचे काढतोच। एक त्रिकोण काढायचा, फक्त साधा सुद्धा त्रिकोण, आणि त्यामध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं। त्रिकोण काढायचा आणि त्यामध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आणि रोज महाराजांना रोज एक माळ जप करून, एकदा तारक मंत्र म्हणून आणि 3 अध्याय वाचून, समजा हे सगळं नाही जमलं तरी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ महाराज माझं घर होऊ दे, लवकरात लवकर मी भाड्याच्या घरातून किंवा माझ्या वडिलार्जित घरातून स्वतःच्या घरामध्ये जाऊ दे, अशी तुम्ही प्रार्थना करा देवाजवळ। आणि लवकरात लवकर म्हणजे 3 महिन्यातच तुमच्या घराची काहीतरी जुळणी होईल, लोनचं काम होईल, तुम्हाला तुमच्या मनासारखी जमीन मिळेल, लोन अडकलं असेल तर ते लोन पूर्ण होण्यास मदत होईल। हा एक अत्यंत प्रभावी आणि सुंदर असा उपाय आहे आपल्या स्वामी समर्थांचा। दुसरा उपाय मी तुम्हाला नेहमीच सांगते आणि आजही सांगते की एक आपल्याला मातीचं, कुंभारांकडून मातीचं घर तयार करून आणायचं आहे। मातीचं घर तयार करायचं, अगदी छोटं, एवढंसं, त्याला खिडकी हवी, दरवाजे हवे, छोटं सगळं, दरवाजे नाही, चौकट हवी, असं घर करून आणायचं। ते देवघराच्या शेजारी पाटावर ठेवायचं, त्याला चांगलं तोरण बिरण लावून सजवायचं, छोटं सगळं, अगदी त्याला डेकोरेटिव्ह करायचं। आणि त्या देवघरामध्ये त्या आणलेल्या घरामध्ये रोज पंक्ती लावून त्याची पूजा करायची आणि देवाजवळ, म्हणजेच अर्थात सगळ्या देवांजवळ, कुलदेवीजवळ, स्वामींजवळ प्रार्थना करायची की हे माते, हे श्री स्वामी समर्था, हे गुरुदेव दत्ता, माझं लवकरात लवकर स्वतःचं घर होऊ दे। जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत त्या घराची दररोज पूजा करून एक तुपाचा दिवा रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला न चुकता लावायचं आहे। आणि जेव्हा तुमचं स्वतःचं घर पूर्ण होईल तेव्हा ते घर अतिशय सन्मानानं विसर्जित तुम्हाला करायचं आहे। या उपायाने सुद्धा लवकरात लवकर तुमचं घर स्वतःचं निर्माण होईल आणि तुम्हाला हक्काच्या घरामध्ये राहण्याचा एक चान्स मिळेल। त्याचप्रमाणे तिसरा उपाय तुम्हाला अजून एक सांगते की तिसऱ्या उपायामध्ये तुम्हाला एक डबी म्हणजे एक काचेची थोडीशी छोटीशी डबी घ्यायची आहे। काचेची डबी कशासाठी
तर एखादा प्लॉट तुम्ही ठरवलेला आहे, एखाद्या प्लॉटमध्ये तुम्हाला राहायला जायचं आहे आणि तो प्लॉट तुम्हाला तुमच्या नावावर करून घ्यायचा आहे, पण होत नाहीये. ती जागा तुम्हाला खूप आवडली आहे, पण काही कारणानं तो तुम्हाला मिळत नाहीये. अशा वेळेस करण्याचा उपाय सांगते की तिथली माती थोडीशी घ्यायची आणि त्या बाटलीमध्ये भरायची. ती बाटली घरी आणायची आणि ती बाटली देवघरात ठेवून त्या बाटलीची रोज पूजा करून त्या जमिनीसाठी अट्रॅक्शन पॉवर, म्हणजे मला ही जमीन मिळू दे, मला ही जमीन मिळू दे, असं रोज 21 वेळा देवासमोर म्हणायचं. ब्रह्मांडीय ऊर्जा तयार करायची आणि त्या ऊर्जेमध्ये हे मागायचं की मला जो आवडलेला प्लॉट आहे तो मला लवकरात लवकर मिळू दे. ती जागा तुम्हाला खूप लवकर मिळायला मदत होईल. हे झाले 3 उपाय. आता अजून एक उपाय सांगते की एक लाल रंगाचं 6 बाय 6चं एक कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये 6 चिमूट तुम्हाला कुंकू टाकायचं आहे, 6 लवंगा टाकायच्या आहेत आणि 9 तुम्हाला कवडी टाकायच्या आहेत, पिवळ्या कवड्या, आणि 9 मूठ माती टाकायची आहे. एवढं तुम्हाला साहित्य टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही मंदिराजवळ जाऊन हे सर्व एकत्र करायचं आहे. त्याची एक पोटली बांधायची आहे. धूपबत्ती ओवाळून तुम्हाला गुळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि लाल दोऱ्यानं ही पोटली आधी बांधायची आहे. त्यानंतर कुलदेव किंवा कुलदेवी, इष्टदेव, गुरु यांना प्रार्थना करायची आहे. हा उपाय या सगळ्यांसाठी आहे ज्यांना ज्यांना स्वतःचं घर हवं आहे. मला आशीर्वाद द्या असं त्या मंदिरामध्ये बोलायचं आहे आणि नंतर त्याच दिवशी ही जी पोटली आहे ती 2 मिनिटं तिथं देवळात ठेवून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. नंतर जे काही तुम्हाला म्हणजे घर हवे आहे, जे कुठलं घर तुम्हाला हवं आहे त्या घराच्या तर अशा प्रकारे तुम्हाला, आता शेवटचा उपाय मी अपुरा सांगितला, थोडक्यात पुन्हा एकदा सांगते. जे घर हवे आहे त्याचा फोटो एक काढायचा, त्याचं लॅमिनेशन करून घ्यायचं आणि ते चित्र आपल्या घरामध्ये लावायचं आणि ते घर मला मिळू दे अशी प्रार्थना करायची. तुमच्या घरामधील सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचं घर लवकरात लवकर पूर्ण होईल. प्रत्येकाने स्वतःच्या घरात जावं, भाड्याच्या घरातून हक्काच्या घरात जावं अशी स्वामींजवळ प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.